मगाशी राजेकांत जमादारांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की 10 वर्ष 11 वर्षाच्या संघर्ष नंतर मुश्रीफ साहेब आणि मी आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त आणि फक्त कागद तालुका कागद मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला आणि मला खात्री आहे की जसं कागद नगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र येऊन काम करू तसंच विकासाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मुरगुडमध्ये काम करायचा शब्द आज तुमच्या समोर समजले आहे. राजेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जे मुरगुडमध्ये काम केले आणि ते मान्य केलंच पाहिजे. भलेही आम्ही एवढ्या वर्षामध्ये विरोध केला पण मला असं नेहमी वाटायचं मुश्रीफ साहेब आपण बरंच काम मुरगुडमध्ये केलं. मला वाटतं योगायोगाने आता ही पहिली वेळ आहे की तुमच्या पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार पहिल्यांदा आपण हे उभा करतो आणि त्याच्यामुळं मी काय त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही. मुश्रीफ साहेबांनी दादांनाही सांगितलं राजेकांना सांगितलं की हे आता प्रचार शुभारंभ आहे पण जे काही सगळे मोठे त्यांनी सांगितले किती कोटी निधी त्यांनी इथं आणली आणि ते आणताना स्वतःचा नगराध्यक्ष उमेदवार नसून सुद्धा ही निधी त्यांनी इथं आणली हे सगळ्यात कौतुक. आणि येत्या काळामध्ये दादानेही आपल्या बरोबरमध्ये की काय काय गोष्टी केल्या पाहिजे सगळ्या गोष्टी मुश्रीफ साहेब असेल आम्ही मिळून करू. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण इथं प्रचारात जेव्हा येतो तो कोण काम करू शकतं कुठल्या पॅनलमध्ये कुठले नेते वरून निधी आणू शकतात काम करायची क्षमता आहे याच्याकडे बघून मला वाटतं की मुरगुडमध्ये मतदान व्हायला पाहिजे. याच्याकडे बघूनच काम केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की जे सगळे उमेदवार आहेत ते आपल्या रोजच्या कामासाठी येणारे उमेदवार आहेत ते फार विचार करून आम्ही 3 नेत्यांनी उमेदवार निवडलेले आहेत आणि त्यांना भरपूर मतांनी आपण निवडून द्या. त्याच्यापेक्षा महत्वाचं आज मला ही गोष्ट बोलायची आहे की राजेकांत मागच्या 5 वर्षामध्ये आपण राजेकांतचं काम पाहिलेलं आहे. मला वाटतं की जे मुरगुडसाठी त्यांनी काम केलेलं आहे हे खरंच कौतुक. आज त्यांच्या पत्नी एक नेतेमध्ये आहेतच पण पॅनलचं नेतृत्व कोण करतं नगराध्यक्ष उमेदवार कोण आहे. आणि ठीक आहे प्रत्येक ठिकाणी मध्ये आपण बघतो की घरानं कुठलं आपण जसं घरानं बघतो तसं कृतीचं घरानं पण बघायची वेळ आलेली आहे आणि ते घरानं राजेकांत जमादार त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांचे वडील ते स्वर्गीय राजेसाहेबांचे कार्य यांना कधी भेटले तर राजेसाहेब नेहमी सांगायचे मला बोट करून दाखवायचे की जेव्हा राजेसाहेबांचं लग्न झालं त्यांच्या वडिलांनी बसमध्ये सगळी लोक लग्नाला आणली होती आणि आज योगायोगाने त्यांच्या चिरंजीवच्या पत्नीचा प्रचार करायला मला संधी मिळाली. मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की आता पुढे टीका टिप्पणी होत राहणार पण काम कोण करणार कुठले नेते करणार आपले कुठले उमेदवार करणार त्याच्याकडे होऊन आपण सगळ्यांनी मतदान करणार. आणि मला असं वाटतं की बहिणींना आणि त्यांच्या खाली आलेले सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही दोन्ही येतं फक्त तुम्हाला फक्त एक शब्द जागलो की ठीक आहे भरून निधी आणायचं मुश्रीफ साहेब असतील मी असेल आणि पण त्यानंतर ते निधीचं चांगलं उपयोग करून काम करायचं एक ट्रॅक रेकॉर्ड पण पाहिजे जो आज राजेकांत त्यांच्या पत्नीकडे आहे आणि ते या पॅनलचं नेतृत्व करत आहे हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि येत्या काळामध्ये मुश्रीफ साहेब असेल मी असेल रणजितदादा असतील आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळामध्ये एक चांगले सत्ता आपण मिळवू. जसं कागलमध्ये आम्ही दोघं काम करणारे तसंच काम विकासाचं काम येत्या काळामध्ये आम्ही मुरगुडला करू आणि आपल्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद घड्याळ आणि कबशी चिन्हाला मिळू. फार मी आता भाषण करत नाही. येत्या काळामध्ये बऱ्याच प्रचार सभा होणार आहेत बऱ्याच पदयात्रा होणार आहेत त्याच्यामध्ये आमचं मनोगत व्यक्त होईल. पण मी परत सांगतो की कृतीकडे बघून आपण मतदान करावं कामाचा ट्रॅक रेकॉर्ड बघून आपण मतदान करावं. ठीक आहे आपल्या गल्लीगोळ्यामध्ये काय वाद असतील ते सगळे बाजूला ठेवून पुढे कोण काम करणार या गोष्टीकडे बघून आपण मतदान करून भरघोस मताने उच्चांकी मतांचे टाकून निवडून द्या अशी मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.